नमस्कार दत्त भक्तांनो, आपल्या आध्यात्मिक प्रवासात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, सनातन धर्मात सूर्यदेवाला प्रत्यक्ष देव मानले जाते, जो सृष्टीचे पोषण आणि ऊर्जेचा मूळ स्तोत्र आहे। तो केवळ एक खगोलीय पिंड नाही, तर जीवन, आरोग्य आणि चैतन्याचे प्रतीक आहे। सूर्यदेवाची पूजा करण्याची पद्धत अत्यंत प्राचीन आहे, ज्यामागे केवळ आध्यात्मिक लाभच नाही, तर सखोल वैज्ञानिक आणि वैद्यकीय कारणे देखील दडलेली आहेत। सूर्य उपासना, जी अर्घ्य देण्याची क्रिया म्हणून ओळखली जाते, एक परिपूर्ण आध्यात्मिक विधी आहे, जो शरीर आणि मनाला निरोगी आणि सशक्त बनवतो। सूर्याला जगाचा आत्मा म्हटले आहे। सूर्य जीवन, उष्णता आणि प्रकाशाचा दाता आहे, ज्यांच्याशिवाय पृथ्वीवर जीवन शक्य नाही। ऋग्वेदात सूर्याची आरोग्याचे देवता म्हणून पूजा केली जाते। सूर्याची पूजा भक्ती, भाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे। दररोज सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य देण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे। यामुळे धर्म लाभासोबतच आरोग्य लाभ देखील होतो। सूर्याला अर्घ्य दिल्याने त्वचेची चमक वाढते, आळस दूर होतो आणि डोळ्याची नजर देखील वाढते। श्री कृष्ण सांगतात, सूर्यदेव एकमात्र प्रत्यक्ष देवता आहे, अर्थात आपण सूर्यदेवाला थेट पाहू शकतो। जो भक्त पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने पूजा करतो, त्याच्या सर्व इच्छा भगवान सूर्यदेव पूर्ण करतात। रविवारी सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर सूर्याष्टक मंत्राचा जप करावा। सूर्याची उपासना केल्याने बळ, बुद्धी, विद्या, वैभव, तेज आणि पराक्रम याची आपल्याला प्राप्ती होते, असं शास्त्रात म्हटलं आहे। ज्याला चांगले आरोग्य पाहिजे, त्याने सूर्योदयापूर्वीच उठून आंघोळ करून उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन प्रतिदिन नमस्कार करण्याचा निर्धार केल्यास त्या व्यक्तीचे आरोग्य उत्तम राहते। सूर्य अष्टक हे भगवान सूर्यदेवाची स्तुती करणारे अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे। हे स्तोत्र नियमितपणे म्हटल्याने आरोग्य सुधारते, मानसिक शांती लाभते आणि कुंडलीतील सूर्यदोष दूर होतात। आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर। दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते। सप्ताश्व रथमारूढं प्रचण्डं कश्यपात्मजं श्वेतपद्माधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्। लोहितं रथमारूढं सर्वलोकपितामहम् महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्। त्रैगुण्यश्च महाशूरं ब्रह्मा विष्णु महेश्वरं महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्। बृहितं तेजः पुञ्ज च वायु आकाशमेव च प्रभुत्वं सर्वलोकानां तं सूर्यं प्रणमाम्यहम्। बन्धुकपुष्पसङ्काशं
हारकुण्डलभूषितम् एकचक्रधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् तं सूर्यं लोककर्तारम् महातेजः प्रदीपनम् महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् तं सूर्यं जगतानाथम् ज्ञानप्रकाशमोक्षदम् महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् सूर्याष्टकं पठेन्नित्यं ग्रहपीडाप्रणाशनम् अपुत्रो लभते पुत्रं दारिद्रो धनवान् भवेत् आमिषं मधुपानं च यः करोति रवेर्दिने सप्तजन्म भवेत् रोगी जन्म जन्म दरिद्रता स्त्रीतैलमधुमासानि ये त्यजन्ति रवेर्दिने न व्याधिशोक दारिद्र्यं सूर्यं लोकं च गच्छति। जे लोक दररोज सूर्याष्टकाचे पठण करतात त्यांची सर्व प्रकारची ग्रहपीडा नष्ट होते, निसंतान व्यक्तीला संतती प्राप्त होते आणि दरिद्री व्यक्ती धनवान बनते. जो व्यक्ती रविवारी मांसाहार किंवा मद्यपान करतो तो पुढील 7 जन्मांपर्यंत रोगी आणि दरिद्री राहतो. जो मनुष्य रविवारी अभ्यंग स्नान, मद्य आणि मांस यांचा त्याग करतो त्यास कोणताही आजार, शोक किंवा दारिद्र्य स्पर्श करत नाही आणि शेवटी तो सूर्यलोकाला प्राप्त होतो.